ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम बाप बंधू तूच आई तूच माझी सोबती अखंड माझ्या कृपा ही तुझी चरणाशी सार तुझ्या जीवन माझ गाईन मी पंढरी राया तुझच नाम देशाची मजबरी तुझी छत्र सावली हो भजन तुझी पावली माऊली 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 विठ्ठल माऊली गेन द्या. बस बस कमी करा, इको कमी करा.
जय श्रीनाथ. गेन थोडासा. जय श्री रामकृष्ण. जय जय राम कृष्ण. जय जय राम कृष्ण. जय जय राम कृष्ण हरे. 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 कैसी समचरणीची शोभा. 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 समचरणीची शोभा. अवघा जगी विठ्ठल उभा. अवघा जगी विठ्ठल उभा. येणे विठ्ठल लाविले पिसे. येणे विठ्ठल लाविले पिसे. अवघा जगी विठ्ठल उभा. जगी विठ्ठल येणे लाविले पिसे. येणे विठ्ठल लाविले पिसे. जिकडे पाहे तिकडे दिसे. तिकडे पाहे तिकडे दिसे. येणे विठ्ठल लाविले पिसे. येणे विठ्ठल लाविले पिसे. जिकडे पाहे विठ्ठल
विठ्ठल लाविले पिसे पाहते जिकडे पाहे तिकडे दिसे तिकडे पाहे तिकडे दिसे येणे विठ्ठल लाविले पिसे येणे विठ्ठल लाविले पिसे जनार्दनी पू विठ्ठल अवलोकी लोकू येणे विठ्ठल लाविले पिसे येणे विठ्ठल लाविले पिसे येणे विठ्ठल लाविले पिसे येणे विठ्ठल लाविले पिसे जिकडे पाहे तिकडे दिसे येणे विठ्ठल लाविले पिसे येणे विठ्ठल लाविले पिसे जिकडे पाहे तिकडे दिसे येणे विठ्ठल जय जय राम कृष्ण 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 स्वर चेक कर थोड़ा माइक मांगा गया थोड़ा सा थोड़ा सा जास्त होतंय थोडंसं ठीक आहे संत द्वारी कुतरा झालो संत द्वारी कुतरा झालो प्रेम रसासी सोकलो प्रेम रसासी सोकलो संत द्वारी कुतरा झालो संत द्वारी कुतरा झालो प्रेम रसासी सोकलो प्रेम रसासी सोकलो
भुंकत भुंकत द्वारे आलो भुंकत भुंकत द्वारा आलो ज्ञान थारोळ्या बैसलो ज्ञान थारोळ्या बैसलो कुतरा भुंकत आला हिता कुतरा भुंकत आला हिता संती हात ठेविला माथा संती हात ठेविला माथा भुंकत भुंकत द्वारा आलो भुंकत भुंकत द्वारा आलो रे ज्ञान थारोळ्या बैसलो ज्ञान थारोळ्या बैसलो कुतऱ्या गळ्याची साखळी कुतऱ्या गळ्याची साखळी केली संतानी मोकळी 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 भुंकत भुंकत द्वारालो भुंकत भुंकत द्वारालो ज्ञान थारोळ्या बैसलो ज्ञान थारोळ्या बैसलो एका जनार्दनी कुतरा एका जनार्दनी कुतरा दात पाडून केला बोथरा दात पाडून केला बोथरा एका जनार्दनी कुतरा एका जनार्दनी कुतरा दात पाडून केला बोथरा दात पाडून केला बोथरा भुंकत भुंकत द्वारालो भुंकत भुंकत द्वारालो ज्ञान थारोळ्या बैसलो ज्ञान थारोळ्या बैसलो विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार
कुमार बाळोबा दादाला थोडं संत द्वारे कुतरा झालो संत द्वारे कुतरा झालो संत द्वारी कुतरा झालो संत द्वारी कुतरा झालो संत द्वारे कुतरा झालो संत द्वारे कुतरा झालो संत द्वारी कुतरा झालो संत द्वारी कुतरा झालो प्रेम रसासी सोकलो प्रेम रसासी सोकलो भुंकत भुंकत द्वारा भुंकत भुंकत द्वारा प्रेम रसासी सोकलो प्रेम रसासी सोकलो भुंकत द्वारा भुंकत भुंकत द्वारा आलो ज्ञान थारोळ्या बैसलो
बैसलो बैसलो बैसलो विठ्ठल टाळी वाजवा भजन करा विठ्ठल बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की शांती ब्रह्मैकनाथ महाराज की जय वैष्णववीर भानुदास महाराज की संतद्वारी कुत्रा झालो संतद्वारी कुत्रा झालो प्रेम रसासी सोकलो भुंकत भुंकत द्वारा आलो ज्ञान थारोळ्या बैसलो कुत्रा भुंकत आला हिता संती हात ठेविला माथा भुंकत भुंकत द्वारा आलो ज्ञान थारोळ्या बैसलो कुत्र्या गळ्याची साखळी केली संतांनी मोकळी भुंकत भुंकत द्वारा आलो ज्ञान थारोळ्या बैसलो एका जनार्दनी कुत्रा दात पाडून केला बोथरा भुंकत भुंकत द्वारा आलो ज्ञान थारोळ्या बैसलो विठ्ठल विठ्ठल सद्गुरु निर्गुणा पार नाही तव गुणा बसनी माझी रसना हरिगुणा वर्णवी हरिगुण विशाळ पावन वदवी तू कृपा करुण मी मूढमती दीन म्हणून कीव भाकितसे तुमचा प्रसाद जाहलिया पूर्ण हरिगुण वर्णिन मी जाण एका वंदितसे चरण सद्गुरूंचे आदरे स्वये भानुजो भानु आराधियेला तयाचे कुळी दीपको दिव्य झाला
हरी भक्तीला गोनितारी समजता. नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. आदिनारायण विधियत्रीनाथ दत्त जनार्दन श्री एकनाथ. शरण शरण एकनाथा. 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 पायी माथा ठेविला. पायी माथा ठेविला. नका पाहू गुण दोष. नका पाहू गुण दोष. पायी ओम नमो ज्ञानेश्वरा. 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 करुणा करा दयाळा. करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो. तुमचा अनुग्रह लादलो. शांतीब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराजांचा अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे. श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणी श्री ज्ञानेश्वरी मंदिरामध्ये आजची कीर्तन सेवा या ठिकाणी होती आहे. ज्या गोष्टीचं औचित्य साधत ही कीर्तन सेवा सुरू आहे ते औचित्य आपल्या सर्वांना ज्ञात आहे. ज्ञानेश्वरी मंदिराचे संस्थापक अध्यक्ष हरिभक्तीपरायण वैकुंठवासी श्री गोविंद महाराज केंद्रे यांच्या 12व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांच्या भक्तपरिवाराच्या वतीनं, त्यांच्या संस्थेच्या वतीनं, त्यांच्या संस्थांच्या वतीनं आणि त्यांच्याशी संबंधित कोणत्याही प्रकारे संबंधित असणाऱ्या सर्वांच्या वतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि आपण सर्वजण या कार्यक्रमाच्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित आहात. हरिभक्तीपरायण श्री विष्णू महाराजांनी मला या कार्यक्रमाच्यासाठी आमंत्रित केलं आणि त्यांना आपण सर्वजण बळ देत आहात. एवढं सगळं कार्य उभं करायचं ही सामान्य गोष्ट नाही आहे. पुण्यासारख्या ठिकाणी एखादा फ्लॅट घ्यायचा म्हणला तर आयुष्य जातं, लक्षात घ्या. आयुष्यभर नोकरी करावी लागते तो फ्लॅट फिटेपर्यंत. एवढं मोठं आणि विस्तृत कार्य जे आदरणीय गोविंद महाराजांनी सुरू केलेलं होतं ते जवळपास आता पूर्णत्वास आलेलं आहे. आल्यानंतर आम्ही मंदिरामध्ये पाहणी केली आणि अत्यंत सुंदर अशा पद्धतीनं लिखाण त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं झालेलं आहे. संपूर्ण ओव्या करून झालेल्या आहेत. खरं तर या कार्यासाठी खूप मोठा विलंब झालेला आहे.
त्याला काय कारणं असतील ते असतील, परंतु हा विलंब झाल्यानंतरसुद्धा हिरिरीनं पुढाकार घेऊन भाविक भक्तांच्या सहकार्यानं सुंदर असा हा ज्ञानेश्वरी मंदिराचा सोहळा पुढे संपन्न होणार आहे. कलशारोहणाचा सोहळा होणार आहे. आणखी काही म्युरल्सचं काम चालू आहे. मूर्तीची स्थापना वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. आणि याच्यासाठी खूप मोठे कष्ट घ्यावे लागतात. लक्षात घ्या, एखादं कार्य उभं करणं हे फार अवघड आहे. किंबहुना ते उभं करणं सोपं आहे, पण ते चालवणं आणि पूर्णत्वास नेणं अवघड आहे. काही माणसं आरंभशूर असतात, सुरुवात करायची पण त्याच्यात टिकत नाहीत. 1 जानेवारीपासून व्यायामाला फिरायला सुरुवात करायची असं ठरवणारे लाखो लोक आहेत जगात. पण 3-4 जानेवारीनंतर तो सगळा संकल्प बाजूला होऊन जातो. 1 दिवसच फक्त करायचं, दुसऱ्या दिवशी म्हणायचं आता अर्ध्या तासाने उठू, आणि झालं, संपलं त्यांचा. आरंभशूर व्यक्तिमत्व जगामध्ये भरपूर आहेत, पण ज्याला उपक्रमोपसंहार आपण असं म्हणू शकतो, सुरुवातही करायची आणि त्याच गोष्टीची समाप्तीही करायची, पूर्णत्वास न्यायचं, अशी माणसं फार कमी आहेत. आणि त्यामुळे श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणी ज्ञानोबारायांच्या दरबारामध्ये ज्ञानेश्वरीचं मंदिर हे खूप औचित्यपूर्ण आहे. जसं श्री क्षेत्र देहू या ठिकाणी गाथा मंदिर आहे, औचित्यपूर्ण आहे, तसं या ठिकाणी आळंदीला ज्ञानोबारायांच्या मुखातून आलेली वाणी शब्दबद्ध होती आहे, मंदिरबद्ध होती आहे. ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आणि आत्ताच महाराजांना मी सांगितलं की आम्ही गेल्या काही वर्षांपूर्वी एक संकल्प केला आहे की देहूला गाथा मंदिर होतं आहे, आळंदीला ज्ञानेश्वरी मंदिर होतं आहे, तसं पैठणला एकनाथी भागवत मंदिराचा संकल्प आपण केला आहे. तोही नाथ महाराजांच्या कृपेने पूर्णत्वास जाईल, यात तिळमात्र शंका नाही आहे. कार्य सुरू आहे, जागा शोधणं सुरू आहे, पण मी आपल्याला सांगितलं की कुठलंही कार्य उभं करणं अवघड आहे, उभं राहिल्यानंतर पूर्णत्वास नेणं अवघड आहे. त्या पद्धतीनं आपल्या सर्वांच्या सहकार्याने हा मोठा डोलारा उभा राहिलेला आहे. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझे सगळे गुरुबंधू मंडळी, जुनी माझ्यापेक्षा लहान मोठी गुरुबंधू मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि त्यांच्यामध्ये कीर्तन करणं एक वेगळी, म्हणजे मला तर असं वाटू लागलं आहे की मी संस्थेचं परीक्षेचं कीर्तन करतो आहे काय. कारण परीक्षेच्या कीर्तनामध्ये सगळे गुरुबंधू मंडळी आजूबाजूला बसलेले असतात, काही परीक्षक असतात, आणि मग त्याच्यामध्ये कीर्तन करायचं असतं. सगळ्यांच्या नजरा त्या कीर्तनकारावरती असतात आणि अर्धा तर तो घामाघूम आधीच झालेला असतो. परंतु आपण सर्वजण माझे मित्र आहात, ही छोटी मुलं या ठिकाणी आहेत, आणि काहीतरी एक चांगल्या पद्धतीचा एक उपदेश त्यांच्याही जीवनाला प्राप्त व्हावा म्हणून हा अभंग खरं तर आज निवडलेला आहे. हा अभंग निवडण्यापाठीमागचं कारण काय आहे, याच्यामध्ये एकनाथ महाराजांची जी भूमिका आहे ती भूमिका एका साधकाची आहे. आणि साधकाने आपल्या अंतःकरणामध्ये हे साधकत्व कशा पद्धतीनं टिकवायचं हे त्यांनी ठरवणं अपेक्षित आहे. ते ठरवत असताना आपल्या जीवनामध्ये अनेक चढउतार येत असतात. परमार्थ करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे अनेक अशा उपाध्या लागत असतात की त्या उपाध्यामध्ये तो अडकून पडतो आणि खरा परमार्थ बाजूला राहतो. आपण साधक अवस्थेमध्ये जीवन जगत असताना कधी एकट्यानं जीवन जगायचं नसतं. भक्तानं एकट्यानं राहिलं तर चालतं. कारण नारद भक्तिसूत्रामध्ये सांगितलं आहे, भक्ता एकांतिनो मुख्याः, भक्ताने एकांतामध्ये राहायचं. किंवा तुकोबारायांचं प्रमाण आहे, येणे सुखे रुचे एकांताचा वास नाही गुणदोष अंगा येत. एकांताचा वास ज्यांना आवडतो त्यांना गुणदोष बाधित करू शकत नाही, हे तुकोबारायांचं वाक्य बघा. आणि भक्ता एकांतिनो मुख्याः हे नारदांचं वाक्य बघा. भक्तांनी एकांतामध्ये राहायचं, साधकांनी एकांतात राहायचं नाही. साधकांनी एकांतात का राहायचं नाही? कारण मार्गदर्शक असल्याशिवाय जर प्रवास केला तर बाधा निर्माण होणार आहे. कोणाचं तरी मार्गदर्शन जीवनामध्ये आपल्याला अपेक्षित आहे आणि त्या मार्गदर्शकाशिवाय आपला परमार्थ पूर्ण होऊ शकत नाही. काही माणसं मनाने परमार्थ करतात, परंतु मनानं परमार्थ करणं घातक आहे. समुद्राचं पाणी पिल्याप्रमाणे तहान भागणार नाही आहे.
परंतु तेच पाणी जेव्हा बाष्पीभवित होऊन वेगांच्याद्वारे आपल्यापर्यंत येतं तेव्हा ते गोड होत असतं, पिण्यालायक होत असतं आणि पचतही असतं. त्या पद्धतीनं कोणाच्या तरी मार्गदर्शनानं परमार्थ करणं अपेक्षित आहे. अनेक विद्यार्थी या ठिकाणी मृदंग शिकण्यासाठी येतात. स्वतःच्या मनानं सुद्धा आपल्याला मृदंग शिकता येऊ शकतो, पण गुरुच्या माध्यमातूनच तो करावा. वेदांताचं तत्त्वज्ञान हे तर मनानं पुस्तक वाचून ग्रंथ वाचून तर कदापि आपल्याला प्राप्त होऊ शकणार नाही. ते कुठल्या ना कुठल्या तरी मार्गदर्शकाच्या माध्यमातूनच आपल्यापर्यंत आलं तर आपल्याला त्याचा योग्य तो परिणाम पाहायला मिळणार आहे. त्यामुळे साधक किंवा भक्त याच्यामध्ये महद अंतर आहे. साधक ही तिसरी अवस्था आहे आणि भक्त ही पाचवी अवस्था आहे. पामर, विषयी, जिज्ञासू, मुक्त आणि भक्त या 5 अवस्था आहेत. आपल्याला मुक्तपर्यंत माहिती आहे किंवा चतुर्विध पुरुषार्थ जो आपल्याला सांगितलेला आहे, धर्म, अर्थ, काम, मोक्ष, हे चतुर्विध पुरुषार्थ आहेत. नाथ महाराजांनी भक्तीला पंचम पुरुषार्थ मानलेला आहे. पंचम पुरुषार्थाची भक्ती मज पढियंती उद्धवा, भगवंताच्या मुखातली वाक्य नाथ महाराजांनी सांगितली आहे की पंचम पुरुषार्थ माझी भक्ती. पंचम पुरुषार्थाची जी भक्ती आहे ती मला खूप आवडते. अगदी श्रीमद भगवद्गीतेमध्ये आपण 12व्या अध्यायामध्ये वाचतो, योमत भक्त समे प्रिया, म्हणून भगवंतानं जे जे काही सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये जे आवडणारे भक्त आहेत ते ज्ञानोत्तर भक्त आवडणारे आहेत. लक्षात ठेवा, ज्ञानी भक्त हे जास्त आवडतात. ज्ञान प्राप्त झालंय परंतु ते ज्ञान प्राप्त झाल्यानंतरही जे भक्ती करतात ते मला जास्त प्रिय आहेत. मला भक्त तर सामान्य भक्त सुद्धा प्रिय आहे, परंतु जो ज्ञान प्राप्त करतोय, माझा अपरोक्ष साक्षात्कार ज्याला झालेला आहे, माझं यथार्थतेनं ज्ञान ज्याला झालेलं आहे आणि ते ज्ञान झाल्यानंतरही जो माझं भजन करतो, जो माझं पूजन करतो, जो माझी भक्ती करतो, तो मला जास्त प्रिय आहे. त्यामुळे भगवंताला अपेक्षित भक्ती जी आहे ती ज्ञानोत्तर भक्ती आहे. आणि ही ज्ञानोत्तर भक्ती ही सगळ्या संतांनी केलेली आहे. सगळ्या संतांना भगवंताचं यथार्थतेनं अपरोक्ष ज्ञान आहे, परंतु तरीसुद्धा ज्ञान गिळून गावा गोविंद गा, ज्ञानोबराय सांगतात ज्ञान प्राप्त करायचं आहे आणि मग गोविंदाचं चिंतन करायचं आहे, त्याचं गायन करायचं आहे. म्हणजे भक्ती हा 5वा पुरुषार्थ आहे. आणि क्रमानं जर का आपण इकडे बघितलं, अवस्थेनुसार जर आपण बघितलं तरी सुद्धा भक्तीचा 5वा क्रमांक लागतो. पामर, विषयी, जिज्ञासू. जिज्ञासू म्हणजे साधक आहे, नंतर मुक्त आणि मग भक्त. पामर म्हणजे शास्त्र काय सांगताय काय सांगत नाही याच्या पद्धतीनं ते लक्ष द्यायचं नाही आणि मनाला वाटेल ते वागणूक ठेवायची. मला असं वाटलं असं करायचं करायचं, मला असं वाटलं असं करायचं नाही. मनाने परमार्थ, मनाने सगळ्या गोष्टी करायच्या. आणि मनानं कुठलीही गोष्ट करत असल्यामुळे त्याची काय त्याला अवस्था प्राप्त होते त्याचं त्यालाही माहिती नसतं, म्हणून तर त्याला पामर म्हटलेलं असतं. पामराच्या पेक्षा पुढची अवस्था आपण प्राप्त केली पाहिजे विषयीची. विषयी म्हणजे काय, तर शास्त्राला मानतो परंतु स्वार्थापुरतं मानतो. शास्त्र मान्य आहे, विधिनिषेधाचा विचार मान्य आहे, परंतु मला जे पाहिजे तेवढंच उचलायचं आणि मला जे त्रासदायक आहे, कष्टकारक आहे ते उचलायचं नाही, हा विषयी आहे. हां, पुत्रकामेष्टी यज्ञ केल्यानंतर पुत्राची प्राप्ती होते, मग करायचं. म्हणजे जे काही आपल्या स्वार्थाचं आहे तेवढं उचलायचं फक्त, आणि भगवंताची भक्ती न करता विषयामध्ये रममाण व्हायचं, लौकिकामध्ये स्वतःला मिरवायचं, हा झाला विषय. त्याच्या पुढची अवस्था ही साधकाची आहे. साधक म्हणजे काय, हा साधक म्हणजे भगवंताच्या प्राप्तीची त्याला इच्छा आहे परंतु ती प्राप्ती अजून झालेली नाही आहे. त्याच्यासाठी म्हणून वेगवेगळ्या गोष्टी करत राहायच्या, सद्गुरूंच्या शरणागतीमध्ये जायचं वगैरे वगैरे, ज्ञान प्राप्त करायचं, साधकाची अवस्था आहे. अंतःकरणामध्ये भावना आहे, काय मे उद्धार पावेन, काय कृपा करेल नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे, काय हे खंडईल कर्म, पारुषातील धर्माधर्म. अशा पद्धतीनं अंतरामध्ये ओढ निर्माण होणं हे साधकाचं लक्षण आहे. देव कृपा करील, देव कृपा करील मज, देव कृपा करील देव कृपा
कृपा करील. देवा कृपा करील बस. देवा कृपा करील बस. काय कृपा करील मग काय लाज राखील. अशा पद्धतीच्या अंतःकरणामध्ये तळमळ लागून राहणं हे साधकाचं लक्षण आहे. आणि अशी तळमळ लागून राहिल्याच्या नंतर सद्गुरू येतात, कृपा करतात आणि भगवंतापर्यंत नेतात. अर्थात अपरोक्षानुभूती प्राप्त करून देतात. तत्वमसी महावाक्याचा उपदेश करतात आणि मग जीवो ब्रह्मैवनापरहा या अवस्थेला पोचून देतात. आता ही अवस्था प्राप्त झाल्यानंतर मग भक्ताची अवस्था आहे. म्हणजे हे टप्पे जर आपण बघितले तर जीवनातले 5 टप्पे प्रत्येकानं पार करणं अपेक्षित आहे. ज्याप्रमाणे जन्मनाम जायते शूद्रहा संस्कारात द्विज उच्चते अशा पद्धतीचं शास्त्रवचन आहे की जीवनामध्ये जन्माला आलेला प्रत्येक जण हा शूद्र आहे. जन्मनाम जायते शूद्रहा संस्कारात द्विज उच्चते आणि संस्कार झाल्यानंतर त्याला द्विजत्व प्राप्त होत असतं. तशा पद्धतीनं प्रत्येक जीव हा पामरच आहे, पण कोणाच्या सहवासामध्ये येतो याच्यावरून त्याची अवस्था ही बदलत जात असते. या अभंगामध्ये एकनाथ महाराजांची जी अवस्था आहे ही भक्ताची अवस्था नाही आहे, ही साधकाची अवस्था आहे. बरं, ही साधकाची जी अवस्था ही कुठपर्यंत आहे? आयुष्यभर आहे. काही जण असा विचार करतात की आळंदीमध्ये राहिलं तर साधकासारखं जीवन व्यतीत करायचं आणि बाहेर गेल्यानंतर महाराज. संतांची साधकाची अवस्था ही आयुष्यभर आहे. हा त्यांच्यात आणि आपल्यात भेद आहे, हा फरक आहे त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये. संत महात्म्यांच्याकडे गेल्यानंतर ते आमच्यावरती कृपा करतात आणि अशी साधकाची अवस्था नाथ महाराजांनी आयुष्यभर जपलेली आहे. त्याची काही प्रमाणं सुद्धा आपल्याला पाहता येतील. माणूस स्वतःला फार मोठा समजतो. एखादी व्यक्ती कीर्तनकार झाली, मोठी समजायला लागते. त्याला असं वाटायला लागतं की मला पैसा मिळतोय, मला मोठेपणा मिळतोय आणि महालोकेशणा आणि वित्तेषणाचा भाग एकदा त्याच्या गळ्यामध्ये पडला की मग तो अडकून पडतो. यासाठी नाथ महाराजांचं चिरंजीव पद प्रत्येकाने वाचलं पाहिजे. प्रत्येक साधकाला, आळंदीमध्ये आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला एकनाथ महाराजांनी केलेलं चिरंजीव पद हे पाठ असलं पाहिजे. आणि फक्त पाठ असून चालत नाही, तर तशा पद्धतीचं आचरण सुद्धा त्यांच्याकडनं झालं पाहिजे. साधकाची दशा उदास उपाधी नसावी अंतर बाहेर उपाधी नसावी अंतर बाहेर उपाधी नसावी अंतर बाहेर लोलुपता काय निद्रेचे दिलावे लोलू
एकनाथ महाराजांनी सांगितलेल्या चिरंजीव पदाचा हा सार आहे. तुकोबाराय सांगतात, साधकाशी दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य. पूर्ण अभंग आपण बघा, साधकानं काय काय केलं पाहिजे याचं चिंतन केलेलं आहे. एकनाथ महाराजांनी जे सांगितलेलं चिरंजीव पद आहे त्याचा सार आहे हा अभंग. म्हणजे प्रत्येक जण या ठिकाणी आम्ही जेव्हा स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 2002 ते 2005 या कालखंडामध्ये शिक्षण घेत होतो, त्यावेळी आणि आता देखील जी काही विद्यार्थी मंडळी इथे असतात त्यांना काय साधक असं म्हटलं जातं. साधकाची दशा उदास असावी. उदास असावी याचा अर्थ काही चुरगळलेले कपडे घालावेत असा नाही. उदास असावी म्हणजे उदास चेहरा करून बसायचा असं नाही आहे. मी खूप असे विद्यार्थी बघितलेले आहेत, कायम असं तोंड पडलेलं. त्यांना म्हणायचं, अरे काय झालं बाबा? नाही, साधकाची दशा उदास असावी असं नाही आहे. मानसिकतेचा भाव आहे. तुमच्या चेहऱ्यावरती काही उदासीनता दिसली पाहिजे असं नाही आहे. अहो साध्या आपला जो प्रवास चालू आहे हा भगवत प्राप्तीच्या दिशेनं चालू आहे. आपला प्रवास हा भगवत प्राप्तीच्या दिशेनं चालू आहे. त्यामुळे भगवत प्राप्तीसाठी म्हणजे आपण हे चाललेलो आहोत, कुठेतरी आपल्याला पोचायचं आहे, भगवंतापर्यंत पोचायचं आहे. साध्या एखाद्या आमदाराकडे, खासदाराकडे, साध्या मंत्र्याकडे जात असताना आपण टापटीप जातो. साध्या मंत्र्याकडे जाताना टापटीपपणे जातो. पांडुरंगाकडे आपल्याला जर जायचं आहे तर कसं असलं पाहिजे? चांगलंच असलं पाहिजे. उदास असावी याचा अर्थ चित्तवृत्तीमध्ये उदासीनता असावी कुठल्याही विषयामध्ये, असा त्याचा अर्थ आहे. पण याचा अर्थ तोंड पाडून बसायचं असं नाही आहे. हां, आपला परमात्मा हा सुंदर आहे, तो हास्यमुख आहे तो परमात्मा, आणि त्यामुळे त्याच्याकडे जायचं तर समाधानी वृत्तीनं असलं पाहिजे. ठीक आहे, परंतु काही लोकांनी त्याचा गैरअर्थ काढला. खूप असे विद्यार्थी होते, मी त्यांना काय म्हणायचं, उदास असावे म्हणलं तुम्ही असं उदास बसू नका, जरा आनंदी अंतःकरणाने असलं पाहिजे माणसाने. नाथ महाराजांनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे. शांत बसा. नाथ महाराजांनी फार सुंदर वर्णन केलं आहे. नाथ महाराजांनी सांगितलं, चिरंजीव पद पावावयासी. आपण ऐका, प्रत्येक साधकाला 42 ओव्या आहेत. वारकरी संप्रदायातला सर्वात छोटा ग्रंथ आहे. 42 ओव्या आहेत. प्रत्येकाने रोज आपल्या पाठामध्ये चिरंजीव पद ठेवलं पाहिजे. नाथ महाराजांनी सांगितलं, चिरंजीव पद पावावयासी आन उपाय नाही साधकासी, किंचित बोलो निश्चयसे कळावयासी साधका. येथे मुख्य पाहिजे अनुताप, त्या अनुतापाचे कैसे रूप, नित्य मृत्यू लागला समीपन मनी अल्पदेह सुख. म्हणे नरदेह किमर्थ निर्मिला, तो मी विषय स्वार्थी लाविला. थिता परमार्थ हातीचा गेला, करी वहिला विचार हा ऐसा अनुताप नित्य वाहता. तव वैराग्य तयाच्या हाता, त्या वैराग्याची कथा ऐकाता सांगेन. पूर्ण मला काही म्हणून दाखवायचं नाही किंवा मला पाठ आहे मला दाखवायचं नाही आहे. नाथ महाराजांनी त्रिविध प्रकारचं वैराग्य सांगितलेलं आहे. तामस वैराग्य, राजस वैराग्य आणि सात्विक वैराग्य. हा, नाथ महाराजांनी सांगितलं माणसं तामसी वैराग्यामध्ये अडकत नाही, ठीक आहे, मात्र इथून बाहेर पडल्यानंतर राजसी वैराग्यामध्ये अडकण्याची शक्यता असते. हा, नाथ महाराजांनी सांगितलं राजसी वैराग्य म्हणजे काय, की पूजापाठ सोडून द्यायचा, कीर्तन प्रवचनं सोडून द्यायची आणि फक्त पूजा घ्यायची. हां, वैराग्य प्राप्त झालेलं असं दाखवायचं, केशरी वस्त्र धारण करायचे, ब्रह्मचर्याचं व्रत पाळायचं आणि करायचा संसारच. उपयोग नाही आहे. नाथ महाराज सांगतात, वैराग्य राजस तामस तेन मनेच संतास, तेणे न भेटे कृष्ण परेश अनर्थासी मूळते. राजस आणि तामस वैराग्य हे अपेक्षित नाही आहे. त्याग केला पूज्यते कारणे. ऐका, राजस वैराग्य म्हणजे काय, त्याग केला पूज्यते कारणे, सत्संग सोडून पूजा घेणे, शिष्य ममता धरून राहणे ते जाणणे राजस. नाथ महाराजांनी सांगितलं, त्याग केला पूज्यते कारणे. पांढरे कपडे घातल्यानंतर मोठेपणा मिळत नाही, मग चला ऋषिकेशला जाऊ, केशरी वस्त्र धारण करू, संन्यास घेऊ आणि मग संन्यास घ्यायचा. हां, सत्संग सोडून पूजा घेणे. मग महाराज आले, मग महाराजांना सत्संग नाही, आम्हाला वेळ नाही, आम्हाला पूजेमध्ये वेळ चालला आमचा, आम्हाला हे करायचं, आम्हाला ते करायचं. मग काय, नाही, मग महाराजांना वेळ नाही, चला पाद्यपूजा करा आणि त्यांना पुढच्या ठिकाणी जायचं आहे. मग काय, आल्यानंतर स्वागत आहे, फुलांच्या पायघड्या आहेत की मेरे श्रीराम आये हे, सगळीकडं सुरूच.
झालं. मग ते सगळे आले की उच्चासनावरती बसवायचं, पाद्यपूजा करायची. मग म्हणायचं महाराज आपल्याला काय जेवायला करायचं, आपण म्हणाल ते, आपण सांगाल ते, मग जेवायचं करायचं. मग ते झाल्याच्या नंतर महाराज आता तसं जायचं नाही, आपले वस्त्र आपण असे घालता, हे बघा आम्ही खास तुमच्यासाठी आणलेले आहेत. बस मग ते वस्त्र धारण करायचे आणि मग शिष्य ममता धरून राहणे ते जाणणे राजस. हा रूपविषय कैसा जडला, रसविषय कैसा झुंबला, जे जे आवडे तयाला त्या त्या पदार्थाला अर्पिती. जे काही पाहिजे, तुम्हाला खायला हे पाहिजे हे घ्या, तुम्हाला वस्त्र असे पाहिजेत हे घ्या. आणि मग हे घेतल्याच्या नंतर आता त्याला काय वाटायला लागतं की मी मोठा महाराज झालो. आता मोठमोठी माणसं माझ्या पायापाशी बसतात, नाना मृदू आसने घालिती, विचित्र पर्यंक निद्रे प्रती नरनारी शुश्रूषा करीती, तेणे तो धरी प्रीती स्पर्श गोडी, रूपविषय कैसा जोडी, वस्त्रे भूषणे देती बरवी, तेणे सौंदर्य करी जीवी देहभावी श्लाघ्यता. अशा पद्धतीनं चांगले चांगले वस्त्र घालायचे. मला असं म्हणायचं नाही चांगले वस्त्र घालू नका, परंतु त्याच्यामध्ये अडकून पडायला लागतो तो. आणि अडकून पडायला लागला की आता काय होतं, मग जे जे जनवंदिती तेच त्याची निंदा करीती, परी अनुतापनोपजे चित्ती ममता निश्चिती पूजकांची. मी अशा अनेक आता रोज कुठे ना कुठेतरी गावाला जायचा प्रसंग येतो. महाराष्ट्रामध्ये नामवंत ख्यातनाम म्हणून जी काही महाराज मंडळी आपण ऐकतो पाहतो, त्याच्यातल्या काही लोकांना कोणीतरी कुठेतरी पहिल्यांदा सेवा दिलेली असते बरं का. मी खूप अनुभवाचं सांगतो, खूप फिरणं आहे त्याच्यामुळे सांगतो. मग काय होतं की त्याला कोणीतरी म्हणतं की नाही नाही, कोणीतरी अनुपस्थित असतं त्याच्या जागेवर त्यांना देतं. कीर्तन चांगलं होतं, एकातून दुसरं, दुसऱ्यातून तिसरं अशी कीर्तनं वाढत जातात. आणि कीर्तन वाढत गेले की मग पुढे चालून तो एक सुप्रसिद्ध कीर्तनकार म्हणून नावलौकिक कमवतो. आणि मग आता काय होतं की एखाद्या वेळी समजा ज्यांनी त्याला पहिलं कीर्तन दिलं आहे त्यांनी सांगितलं की महाराज आपल्याकडं जरा सेवा द्या ना. आता तो काय विचार करतो की इथं गेल्यानंतर काय मिळणार आहे, किती मोठा पिणं मिळणार आहे. मग तो तारीख नाकारतो. मग लोक काय म्हणतात, अरे या महाराजाला तर आम्ही मोठं केलं आहे. आता या महाराजांना सुद्धा नाही बरं का, या महाराजाला आम्ही मोठं केलं आहे. काय राहिलं मला सांगा परमार्थाचं. हां, आपण एवढा परमार्थ करतो, आपल्याला लोक जर अरेतुरे म्हणून बोलत असतील आणि कशामुळे, एखादी तारीख न दिल्यामुळे. हे कशामुळे होतं, कारण त्यांना मोठ्या लोकांमध्ये वावरायची सवय असते. मग याला माहिती असतं की यांचा सप्ताह साधा आहे, मग आता तर मी मोठे महाराज आहे, मोठा कीर्तनकार आहे, यांच्याकडे कसं जायचं. परिस्थिती नाथ महाराज तेच सांगतात. मग जे जे जनवंदिती, मग लोक काय म्हणतात, अरे याला आम्ही मोठं केलं, आम्ही जर कीर्तन दिलं नसतं तर समाजामध्ये आला नसता. मग जे जे जनवंदिती तेची त्याची निंदा करीती, परी अनुतापनुपजे चित्ती ममता निश्चिती पूजकांची. आणि मग त्याला असं वाटायला लागतं की बस आता यांना सोडून द्या. हे जर आपल्याला बोलू लागलेत ना, हा समाज सोडा आणि चला दुसरीकडे पुन्हा उभं करा. बस या सगळ्या घटना घडत जातात. स्वतःला मोठं समजायला लागतो. म्हणून साधकाची दशा उदास असावी या दृष्टीनं सांगितलेलं आहे. आसक्ती कशाची बाळगायची नाही, आसक्ती कशाचीही बाळगायची नाही. अनासक्तपणे जीवन जगायचं, पद्मपत्र विमांभसा अशा पद्धतीनं जीवन जगायचं असतं. पण हा साधक जो असतो, हा साधक स्वतःला साधक न समजता कीर्तनकार समजायला लागतो. संतांनी स्वतःला कायम साधक समजलेलं आहे, ते सिद्ध आहेत. त्यांनी अनेक साधकांना नाही, अनेक पामरांना सिद्ध बनवलेलं आहे. पण तरीसुद्धा त्यांची अंतःकरण वृत्ती जर आपण बघितली तर सामान्य असते. लक्षात घ्या, लोखंडाचा स्पर्श परिसाला झाल्याच्या नंतर लोखंडाचं सोनं होतं, बरोबर. संतांचं थोडं वेगळं आहे. एकनाथ महाराजांच्याकडे एक व्यक्ती आली आणि सांगितलं, म्हणले महाराज सेठजी मोठे गावातले, म्हणले तीर्थयात्रेला चाललो आहे, आपली थोडीशी मदत हवी होती. काय पाहिजे मग. काही नाही, माझ्याकडे एक परीस आहे, तेवढा परीस जर ठेवून घेतला तर बरं होईल. नाथ महाराजांनी सांगितलं, आता पूर्वीचा काळ असा होता की तीर्थयात्रेला, चारीधाम यात्रेला जी व्यक्ती जायची ती जिवंत आली तरच खरी, नाही तर मेली म्हणून समजायचं. मग त्याला असं वाटलं एवढं अनमोल आपल्याकडे एक वस्तू आहे, ती आपल्या घरामध्ये कोणाला कळणार नाही, त्यापेक्षा नाथ महाराजांच्याकडे ठेवावी. नाथ महाराजांच्याकडे त्यांनी तो परीस ठेवला. नाथ महाराजांनी सांगितलं उद्धवाला, ठेवून दे म्हणले देवघरामध्ये. उद्धवाने तो आपलं देवघरामध्ये, हा दगड ठेवून दे म्हणले देवघरामध्ये. उद्धवाने तो दगड ठेवून दिला. काही महिने गेले आणि ती व्यक्ती आली. त्याची भावना काय, एकनाथ महाराजांच्याकडे दिलाय म्हणजे आपल्याला आपला ऐवज पुन्हा मिळणार. आला तीर्थयात्रेहून, नमस्कार केला, महाराज तुमच्या आशीर्वादानं खूप छान तीर्थयात्रा झाली, असं तसं. वा वा. नाथ महाराज म्हणले, वा छान छान छान. हा शांत, नाथ महाराज शांत. याला वाटलं नाथ महाराज आपल्या परिसाबद्दल काही बोलतील, पण नाथ महाराजांना काय माहिती परिस, काहीच बोलले नाही. त्याला असं वाटलं लगेचच्या लगेच आल्या आल्या नको,
पुन्हा 2-3 दिवसांनी नाथ महाराजांच्याकडे आला. म्हणले नाथ महाराज फार यात्रा छान झाली, जातानाही दर्शनाला आलो, येतानाही दर्शना. तो आठवण करून देऊ लागला की मी तुमच्याकडे आलेलो आहे. आता लोक बरोबर कधी काय बोलायचं ते बोलतात. आलो होतो. नाथ महाराज म्हणले हो हो वा छान छान छान. आता मोठ्या माणसांना काय लक्षात राहतं महाराज. अगदी सामान्यपणे एखादा कीर्तनकार जरी रोज समाजामध्ये फिरत असेल तरी किती जणांना लक्षात ठेवणार आहे मला सांगा. किती जणांना लक्षात ठेवणार आहे. लोक मात्र अपेक्षा ठेवतात की आपल्याला ओळखावं. एक जण आला आणि म्हटला महाराज ओळखलं का. आता एखाद्याला एकदम नाही म्हटलं तर कदाचित वाईट वाटू लागतं. मग आपलं म्हटलं हो ओळखलं. आज कधी तरी चेहऱ्यावरून ओळखी असतात. हो ओळखलं. सांगा बरं कोण आहे. अहो फार अनुभव येतात महाराज. म्हणजे कीर्तनकारांच्या अनुभवाचा जर का एखादा ग्रंथ लिहायचा ठरवला तर प्रत्येक कीर्तनकाराचं 1000 पानांचं पुस्तक होईल किमान. एवढे अनुभव. सांगा बरं कोण आहे. आता मी जरा शांत झालो. आठवण्याचं काहीच कारण नाही. मी म्हटलं नाही लक्षात नाही गड्या माझ्या. काय महाराज म्हटले विसरले. आमच्याकडं दूध प्यायला आले होते तुम्ही. काजूही खाल्ले होते. म्हणजे लोक काय विचार करतील काही सांगता येत नाही. फार अपेक्षा असते लोकांची. ठीक आहे जाऊ द्या, विनोदाचा भाग सोडून द्या. पण समाजामध्ये फिरत असताना आपण कसे असावेत याचं चिंतन प्रत्येकानं केलं पाहिजे. संत महात्मे कायम साधकाच्या अवस्थेमध्ये आहेत. ते सिद्ध आहेत, किंबहुना अनेक सिद्धांना ते घडवणार आहेत. चालेल नाथ महाराजांच्या लक्षातच नाही. ते म्हणे हो बरं. त्याने विचार केला आता विषय आपणच काढला पाहिजे. म्हटले महाराज जाताना आपल्याला परीस दिला होता तर तो घेऊ शकतो का, आज मिळू शकतो का. नाथ महाराजांनी विचारलं काय. ते परीस दिला होता आपल्याला जाताना. काही लक्षात नाही म्हणले माझ्या. लक्षात नाही म्हणलं की त्यांनी डोक्यालाच हात लावला. म्हणले महाराज परीस आहे तो लोखंडाचं सोनं करतोय. नाथ महाराजांनी सांगितलं माहिती नाही काय केलं होतं. नाही तुम्ही उद्धवाला बोलवलं होतं आणि देवघरात ठेवायला सांगितला होता. हो का बरं. उद्धवाला बोलवलं आणि सांगितलं यांचा काही पदार्थ आपल्याकडे होता का, मी तुला ठेवायला. हो म्हटले दिला होता, एक दगड दिला होता. मग कुठं आहे तो दगड, घेऊन ये. त्यांनी सांगितलं काही नाही म्हटले, निर्माल्याबरोबर दिला नदीत टाकून. आता रडणंच बाकी त्याचं. म्हटलं निर्माल्याबरोबर नदीत टाकून दिला. आता मात्र तो चिडला. नाथ महाराजांना नाही ते बोलू लागा. तुमच्या मनामध्ये विकार निर्माण झाला आहे. तुम्ही संत म्हणून घेता स्वतःला, पण तुम्ही संत नाही आहेत. तुम्हाला माझ्या परिसाबद्दल लालसा निर्माण झाली, अपेक्षा निर्माण झाली, लोभ निर्माण झाला आणि म्हणून तुम्ही माझ्यापासून तो परीस लपवताय. नाथ महाराजांनी सांगितलं मला काही कल्पना नाही बाबा, माझ्या लक्षातही नाही. ते तुमच्या लक्षात नाही ते मला काही माहिती नाही. मला माझा परीस पाहिजे, नाही तर मी इथून हलणार नाही. नाथ महाराजांनी सांगितलं चल माझ्याबरोबर. नदीवरती गेले, गोदावरीत गेले, थोडं पुढे गेले, हातामध्ये असे काही दगडं उचलले आणि म्हणले याच्यातलं परीस घे. म्हणले तुझा कुठला आहे तो. आता अशा माणसांच्याकडे लोखंड असतंच. त्यांनी लोखंडाचे गोळे काढले, एक दगड उचलला, त्याला तो गोळा लावला, सोन्याचा झाला. अरे हा परीस आहे म्हटले. पण हे विचारता याच्यातला परीस घे. मग हा दगड दुसऱ्या दगडाला लावला लोखंड, त्याचंही सोनं झालं. तिसऱ्या दगडाला लावलं, त्याचंही सोनं झालं. सगळेच परीस. त्याला आश्चर्य वाटलं. नाथ महाराजांनी सांगितलं तुझा कुठला परीस आहे तो घे. त्याला जो मोठा वाटला त्यांनी तो उचलला. नाथ महाराजांनी बाकीचे दिले टाकून. संतांना आसक्ती नाही आहे. परीस हा लोखंडाचं सोनं करतो, पण संतांचा हस्तस्पर्श झाल्यानंतर दगडाचाही परीस होतो. विठ्ठल विठ्ठल हो. त्यामुळे एकनाथ महाराजांचं जीवन हे साधकाचं जीवन आहे. सगळ्या संतांचं जीवन आपण बघा साधकांचं जीवन आहे. दुष्काळ पडल्याच्या नंतर तुकाराम महाराजांनी काही पाठ केली संतांची उत्तरे. हा विचार आपण ऐकतो. संतांची उत्तरं म्हणजे काय. एकनाथी भागवताची 108 पारायण तुकाराम महाराजांनी भंडारा डोंगरावरती केली. हा इतिहास आहे. अनेक संतांचं साहित्य, त्यांचं वाङ्मय वाचलं, श्रद्धेनं वाचलं, पाठांतर केलं. जीवनामध्ये सातत्यानं बदल आणि चांगला बदल करणं हे साधकाचं जीवन आहे. एकनाथ महाराज सुद्धा साधकाच्या अवस्थेमध्ये होते. वयाच्या 6व्या वर्षी मुंजबंधन झाली आणि 6व्या वर्षी मुंज झाल्याच्या नंतर
6 ते 12व्या वर्षापर्यंत 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराणांचं ज्ञान नाथ महाराजांना झालं. हे ज्ञान प्राप्त झालं आणि त्यांच्या गुरुजींना विचारलं, म्हणले तुम्ही देवाची प्राप्ती बरंच बोलता, तुम्हाला जर देवाची प्राप्ती झाली तर मलाही करून द्या. गुरुजींनी सांगितलं, बाबा आम्ही नुसते शब्द पंडित आहेत. सत्य बोलणारी लोक होतेच की त्या काळात. परमात्म्याची प्राप्ती आम्हाला झाली नाही. परमात्म्याची प्राप्ती करावी हे आम्हाला कळतं, पण त्याची प्राप्ती मला झालेली नाही. असे प्रश्न विचारायचे की त्या गुरुजींनाही बुचकळ्यात पडायचे. आम्हाला नाही झाली. मग मला व्हायची असेल सद्गुरूंची प्राप्ती तर काय करावं लागेल? त्यांनी सांगितलं, दौलताबाद किल्ल्यावरती म्हणजे देवगिरी किल्ल्यावरती जनार्दन पंत नावाचे किल्लेदार आहेत, प्रमुख आहेत, त्यांच्याकडे जा आणि त्यांचा अनुग्रह घे. घरी न सांगता नाथ महाराज त्या ठिकाणी वयाच्या 12व्या वर्षी गेले. मोठी कथा आहे, अगदी थोडक्यामध्ये सांगणं अपेक्षित आहे. मुस्लिमांची राजवट होती आणि त्याच्या मुस्लिमांच्या अखत्यारीत असलेल्या किल्ल्याचे किल्लेदार होते जनार्दन पंत, जनार्दन स्वामी. त्या काळामध्ये शुक्रवारी सुट्टी असायची सगळ्यांना, सगळ्या राज्यामध्ये. परंतु देवगिरीचा किल्ला असा होता की त्यावेळी गुरुवारी सुट्टी असायची, कारण जनार्दन स्वामी हे दत्तोपासक होते. दत्ताचा वार हा गुरुवार, त्यामुळे ते उपासना करण्यासाठी पहाटेच जायचे. नाथ महाराज पोचले शुक्रवारी. त्यांना वाटलं सुट्टी आहे, भेट मिळेल, पण सांगितलं की कालच सुट्टी असते, कालच भेटतात स्वामी. मग काय, 7 दिवस नाथ महाराज अन्न पाण्याचा त्याग करून तिथे राहिलेला. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, सगळे जण नाथ महाराजांना आतले लावा स्पीकर, आतले स्पीकर लावा, ते बंद करून टाका, बंद करा, माझा आवाज पोचेल सगळ्यांपर्यंत. लाईट येतील तेव्हा येतील. हो, येतोय का आवाज? हां, ठीक आहे. आता राहू दे. बरोबर, ओके. सगळेजण नाथ महाराजांना पाठीमागे टाकू लागले आणि नाथ महाराज शेवटी उभे. मग प्रत्येक जण काही व्यवहाराच्या गोष्टी घेऊन यायचे. कुठेतरी सांगायचं, महाराज माझ्या मुलीचं लग्न होत नाही आहे, एवढे पैसे लागत आहेत, स्वामींनी सांगावं द्या त्यांना पैसे. कोणीतरी म्हणतं हे भांडणं करतायत, निर्णय द्यायचा. असं करता 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 प्रत्येकजण काही ना काहीतरी मागू लागला. शेवटी एकनाथ महाराज दिसले. 12 वर्षाचं बालक बघितल्याच्या नंतर स्वामींना कुतूहल वाटलं. त्यांनी विचारलं, याला काय पाहिजे असेल बरं? म्हणले, बाळा तू आलायस, काय पाहिजे तुला सांग, मला मी तुला देतो. एकनाथ महाराजांनी सांगितलं, मला तुम्ही पाहिजेत. आश्चर्य वाटलं स्वामींना की सगळेजण माझ्याकडून इतर काहीतरी गोष्टी घेत आहेत, इतर काही गोष्टी मागतायत, हा तर मलाच मागू लागलाय. म्हणजे काय? दोघांमध्ये चर्चा झाली. ब्रदावळी नामक ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये दोघांची चर्चा, दोघांचा संवाद आहे. कोण तुझा ग्राम आला असे कोठून, कोण कोण तुझा परिवार, मुळीचा मी एका लागली से मुळी आहे वंशावळी, आजा आजी दोन्ही अतिवृद्धे आहेत पैठणी, मीही तेथोनी आलो असे, वयते लहान दिसशी सगुण अनुतापे पूर्ण बिंबला असे, दिसतोसे तीक्ष्ण आला से रुसून, करुणी अवगुण दोहीवरी, नाही मी गुणाचा नाही अवगुणाचा, समसाम्य जयाचा ठाव नाही, सांगतसे वृद्धे ऐकले निर्बल, कोण्या गुणे केले बीजत्वा, रडती मरती होतील चुकार, झाला से निष्ठुर केवितया, कोड तुझा हेत काय अपेक्षित, दिसशी विरक्त धडधडित, नाही उपेक्षिली जनक जननी, भेटी नारायणे उपदेशिले, सहज प्रसंगी ऐकिले पुराणे, श्रीधरे व्याख्याने टीकाकार, तोची धरुनी हेतू, आलो मी शरण करावे उद्धरण जनार्दना. असा संवाद आहे. आणि तो संवाद झाल्याच्या नंतर जनार्दन स्वामींच्या लक्षात आलं की याला शिष्य म्हणून स्वीकारावं, आणि मग स्वामींच्याकडे नाथ महाराज राहू लागले. मी कथा खूप मोठी आहे म्हणून अत्यंत कमी शब्दामध्ये मी सांगितले.
एकनाथ महाराजांना जनार्दन स्वामींनी शास्त्राचं आणि बरोबरीनं शस्त्राचंही शिक्षण दिलं. त्यामुळे एकनाथ महाराज हे वारकरी संप्रदायातले एकमात्र असे संत आहेत की हातामध्ये तलवार घेऊन घोड्यावरती बसून एकनाथ महाराजांनी युद्ध केलेलं आहे. एकमात्र संत, आणि त्यांनाच आपण शांतीब्रह्म म्हणतो असे एकनाथ महाराज. हिशोब सगळा स्वामींचा नाथ महाराजांच्याकडे. काही निर्णय घ्यायचे असतील नाथ महाराजांच्या समोर. काही मंडळींना असं वाटायचं की हा मागून आलेला पोर आणि आपल्या पुढे चाललाय, वाईट वाटतं ना. मागून आलेली व्यक्ती जर का पुढे जाऊ लागली तर पुढे असणाऱ्या व्यक्तीला असं वाटायला लागतं की हा माझ्या पुढे जाईल, म्हणून त्याला मागं ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहतात ही मंडळी. मग त्रास देण्याचा प्रयत्न सुरू झाला. नाथ महाराजांवर ते नाही ते आक्षेप घेण्यात आले. काही मंडळी एकत्र आली. एका ब्राह्मणाच्या स्त्रीला आपल्या कटात सामील करून घेतलं. गर्भवती होती आणि तिने सांगितलं की तू स्वामींना एवढंच सांगायचं की माझ्या पोटातला गर्भ हा एकनाथाचा. साधारणतः 18-20 वर्षाचं वय नाथ महाराजांचं. ती स्त्री धावत आली आणि नाथ महाराजांच्या वरती आरोप करू लागली. स्वामींना सांगितलं माझ्या पोटामध्ये जो गर्भ वाढतोय तो एकनाथाचा. स्वामींना माहिती होतं की नाथ महाराज असं वागू शकत नाहीत. अखंडपणे स्वामींच्या सेवेमध्ये सेवेची आवडी, आराम नाही अर्धघडी सुद्धा आराम नाही. आणि आरोप केल्याच्या नंतर सभा भरली. एकनाथ महाराजांना विचारलं काही स्पष्टीकरण द्यायचं आहे का, काही पुरावा आहे का. एकनाथ महाराजांनी सांगितलं सकृत दर्शनी तरी माझ्याकडे स्वामी काहीच पुरावा नाही आहे, पण आपण जाणता की माझी वृत्ती अशी नाही आहे. आपल्या सेवेशिवाय क्षणभर सुद्धा मी व्यर्थ जाऊ देत नाही. स्वामींनी सांगितलं हे सगळं बरोबर आहे, पण न्यायालयामध्ये पुरावे बोलत असतात म्हणले. काही पुरावा आहे का. नाथ महाराजांनी क्षणभर विचार केला आणि सांगितलं एक पुरावा आहे. आता जे काही आक्षेप घेणार होते ते घाबरले. एक पुरावा आहे, आपल्यातलं कोण फुटलं. सगळे एकमेकांकडे बघू लागले, काहीतरी उलट होणार म्हणले. आता काय पुरावा आहे, कोण आहे पुरावा. एकनाथ महाराजांनी सांगितलं या स्त्रीच्या पोटातला गर्भ हा एकमात्र माझ्याकडे पुरावा आहे. हसू लागले सगळे. म्हणले स्त्रीच्या पोटातला गर्भ, अरे तो गर्भ बाहेर आल्यानंतरही 4-5 वर्ष काही बोलत नाही आणि तो गर्भ बोलणार, साक्ष देणार. हसू लागले सगळे. स्वामी म्हणले पोटातला गर्भ कसं काय साक्ष देऊ शकेल. नाथ महाराजांनी सांगितलं प्रयत्न करतो म्हणले महाराज. त्या स्त्रीच्या गर्भाकडे नाथ महाराजांनी कृपादृष्टीनं बघितलं आणि कृपादृष्टीनं बघितल्याच्या नंतर प्रश्न केला की तुझ्या वडिलांचं नाव सांग, बाळा तुझ्या वडिलाचं नाव सांग. आणि तो पोटातला गर्भ त्यांनी एका मुसलमानाचं नाव घेतलं. तिथेच त्या माणसाला शिक्षा झाली. दृष्टांत संपला. लक्षात घ्या त्या गर्भाचं पुढे काय झालं आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती नसेल. तुकाराम महाराजांचा एक अभंग, एक प्रमाण आहे, कबीर मोमीन लतीफ मुसलमान सेना न्हावी जाण विष्णुदास. याच्यातला जो लतीफ मुसलमान आहे तो म्हणजे हा गर्भ आहे. संतांची कृपा काय आहे, प्रत्यक्ष डोक्यावरती हात ठेवणं हा तर भाग निराळाचा आहे. आईच्या पोटामध्ये असणाऱ्या त्या गर्भाकडे जर संत महात्मे कृपा कटाक्षाने बघू लागले तर तो संत होतो. एवढी अवस्था संतांची आहे. विठ्ठल विठ्ठल. नाथ महाराज त्याच्यातून सुखरूप दृष्ट्या बाहेर पडले. पण काही लोक म्हणायचे सारखी सेवा करता तुम्ही, सारखी सेवा, तुम्ही एवढे ज्ञानी आहेत, भानुदास महाराजांच्या कुळामध्ये जन्माला आलेले आहेत आणि तरी सुद्धा तुम्ही स्वामींची एवढी सेवा करता. नाथ महाराजांनी सांगितलं म्हणले सद्गुरूंच्याकडे कायम श्रद्धेनं आपण सेवा करत जावी. त्यांची कृपा जेव्हा होईल तेव्हा होईल. सद्गुरूंनी जी कृपा आपल्यावरती केली आहे, आमच्या शरीराच्या कातडी काढून त्याचे मोजे त्याचे चपला जरी शिवल्या तरी देखील त्यांच्या ऋणातून आपण उतराई होऊ शकत नाहीत. त्यामुळे सद्गुरूंच्या समोर मोठेपणा नाही तर अखंड त्यांच्या चरणापाशी पडून राहणं गरजेचं आहे. एवढंच काय, त्यांच्या द्वारामध्ये मी कुत्रा होऊन पडेल पण बाहेर मला मोठेपणा नको.
महाराज हाच विचार सांगतात अभंगाच्या संतद्वारी कुत्रा झालो प्रेमरसासी सोकलो. संतांच्या द्वारामध्ये मी कुत्रा होऊन आलोय म्हणतात बरं का. संतांच्या ठिकाणी आपण कायम विनम्रतेनं राहावं. नाथ महाराजांनी स्वतःला कुत्र्याची उपमा दिली आहे. माणसाला थोडं ज्ञान प्राप्त झालं तर माणसं स्वतःला मोठं समजायला लागतात, ज्ञानी समजायला लागतात. एकनाथ महाराजांचं ज्ञान किती आहे हे जर पाहायचं असेल तर त्यांच्या वाङ्मयाकडे बघा. मी नेहमी सांगतो ज्ञानोबारायांपासून निळोबारायांपर्यंत आपल्या वारकरी संतांची परंपरा आहे आणि त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांना संत वाङ्मय असं म्हणतात. निळोबारायांच्या नंतरही अनेक महापुरुष होऊन गेले, त्यांचं लिखाण उपलब्ध आहे, पण त्यांना संत वाङ्मय म्हणत नाहीत. संत वाङ्मय हे ज्ञानोबारायांपासून निळोबारायांपर्यंत त्या सगळ्या संतांचं वाङ्मय एकत्र करा. 50% जास्त वाङ्मय एकट्या एकनाथ महाराजांचं आहे. मी काय म्हणतोय बघा, संत वाङ्मयातल्या 50% जास्त वाङ्मय एकट्या एकनाथ महाराजांचं आहे आणि राहिलेल्या 50% वारकरी संप्रदायातले सगळे संत आहेत. एवढं प्रचंड लिखाण नाथ महाराजांचं. किती विद्वत्ता आहे, विद्वत्ता किती आहे. लिखाणाची पद्धत बघा, लोकांना कळेल सामान्य भाषेमध्ये नाथ महाराज लिखाण करतात. तेच नाथ महाराज व्युत्पन्न पंडित देखील आहेत. मोठ्या घराण्यामध्ये जन्म प्राप्त झाला आहे. गंमत बघा, एक तर मोठ्या घराण्यामध्ये जन्म प्राप्त झाला, दुसरी गोष्ट म्हणजे स्वतः ज्ञानी आहे. कधी कधी असं होतं की एखाद्या मोठ्या घराण्यात जन्म झाला म्हणून त्याचा मोठेपणा लोक करतात, परंतु तो काळ आता सध्या गेलेला आहे. एक काळ होता ठराविक की फक्त तुम्ही अमुक एका घराण्यातलेत म्हणल्यावर लोक तुमच्या पाया पडायचे, मोठं समजायचे. पण आता तुम्ही कोण आहेत हे तुम्हाला सिद्ध करावं लागतं. तुमच्याकडे काही थोडंफार आलंय का त्याचं हे सिद्ध करावं लागतं.
परंपरेनं नाथ महाराजांचा अधिकार मोठा. भानुदास महाराज की ज्यांनी पांडुरंगाची कर्नाटकात नेलेली मूर्ती परत आणली, त्या भानुदास महाराजांच्या कुळामध्ये एकनाथ महाराजांचा अवतार आहे. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार. क्षेत्र प्रतिष्ठान वसती गोदावरी तीर, ओवाळू आरती स्वामी एकनाथा तुमचे नाम घेता, हरे भव भये चिंता. अशा भानुदास महाराजांचे पंतू म्हणून एकनाथ महाराज आले. म्हणजे घराणं मोठं आहे. बरं, श्रीमंतांच्या घरचं, एखाद्याकडे पैसा असतो ते माणसं सुद्धा कधी श्रद्धेनं कोणासमोर झुकत नसतात. श्रीमंताचं घराणं आहे. घराण्याचं नाव लौकिक आहे, स्वतः ज्ञानी आहे, हजारोंचा समाज पाठीमागे आहे. एखाद्या माणसाला गर्व होईल, अभिमान होईल, अहंकार होईल, पण ते नाथ महाराज म्हणतात संतद्वारी कुत्रा झालो. संतांच्या द्वारामध्ये मी आलो आणि कुत्रा झालो. बरं का, कुत्र काय असतं? हा, कायम तिथं दारामध्ये पडलेलं असतं. पडून राहीन तये ठाई, पडून राहीन तये ठाई, पडून राहीन तये ठाई, पडून राहीन तये ठाई. उगाच संतांची पायी, उगाच संतांची पायी, नमगे न करी काही, नमगे न करी काही. तुझी पडून राहीन तये ठाई, उगाच संतांची पायी. उगाच, बरं का, हेतू पुरस्सर नाही, उगाच संतांची पायी पडून राहीन. न मगे न करी काही, काही अपेक्षा नाही त्यांच्याकडून. कुणाची शपथ घेतात? विठोबाची. तुझी आणगा विठोबा, हीच भूमिका नाथ महाराजांची आहे.
संतद्वारी कुत्रा झालो, प्रेम रसासी सोकलो. सद्गुरूंच्याकडून मला दुसरी काहीच अपेक्षा नाही आहे. नाथ महाराजांचं सद्गुरूंच्याकडे येणं बघा, आल्याच्या नंतर त्या ठिकाणी पडून राहणं, अर्थात सेवेसी तत्पर उभा ठाई ठाई अवस्था आहे. संतांनी स्वतःला भिकारी, कुत्रा असं म्हणून घेण्या एवढे सामान्य आहेत का संत? त्यांच्या एकेका अभंगावरती एवढंच काय, त्यांच्या एकेका प्रमाणावरती आम्ही हजारो रुपये कमवतो. काय अधिकार आहे त्यांचा? आणि ते स्वतःला काय म्हणतात? भिकारी, कुत्रा. ते त्यांनीच करू जाणो. आणि खरं तर म्हणूनच ते संत आहेत. नाथ महाराजांनी स्वतःला कुत्र्याची उपमा दिलेली आहे. सद्गुरूंची भक्ती कशी असावी एकनाथ महाराजांच्याकडे पहा, कळेल. कुत्र्याची उपमा दिली. का कुत्रा म्हटलंय? कुत्र्याची काही लक्षणं आहेत बरं का. बहुवाशी स्वल्पसंतुष्टः सुनिद्रो लघुचेतनः स्वामी भक्तश्च सुशूरश्च षडेते श्वानतो गुणाः. कुत्र्याची 6 गुण सांगितलेली आहेत. त्याने असं सांगितलंय, बहुवाशी स्वल्पसंतुष्टः, खायला भरपूर मिळालं दाबून खायचं, नाहीच मिळालं तर उपाशी राहायचं. बहुवाशी स्वल्पसंतुष्टः, किंवा अल्प जर एखादा तुकडा टाकला आनंदी. सुनिद्रो, झोपला तर मेल्यासारखा झोपतो कुत्रा. बघा तुम्ही, रस्त्याने कधी पडलेले असतात, आपल्याला असं वाटतं मेलं की काय, निवांत झोपलेलं असतं. सुनिद्रो, मात्र थोडंसं खटकन वाजलं की तटकन उभं राहणार. लघुचेतना, छोट्याच्या गोष्टीनेही चेतना त्याला मिळते, जागृती त्याला प्राप्त होते. स्वामी भक्तश्च, तो स्वामी भक्त आहे. आपल्या स्वामींना काही ना काहीतरी मदत व्हावी आपली, याचा विचार ते सतत करत असतं. शूरश्च, आणि त्याची शूरता सुद्धा आपण पाहतो. आता सोशल मीडियाचा कालखंड आहे, प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहेत. ते बिबट्या, वाघ, कुत्र्याला खायला जेव्हा येतो तेव्हा ते कुत्रं भीत नाही, ते त्याच्यावर भुंकतं, किंबहुना त्याला मारण्याचा ते प्रयत्न करतं. शूर आहे कुत्रा. नाथ महाराजांनी स्वतःला का अशी उपमा दिली? या सगळ्या गोष्टींमध्ये एकनाथ महाराजांचं जीवन बसतंय. बघा, खायला मिळालं तर खायचं, नाहीतर तसंच राहायचं. स्वामींचे पाय चेपत चेपत त्यांच्या पायापाशी झोपायचं, आणि स्वामी हल्ले की तटकन उठायचं. पाणी हवं आहे का, अजून कुठे जायचं आहे का. सुनिद्रो लघुचेतनः स्वामी भक्तश्च, आणि त्या भक्तीची तुलना आपण कोणाशी करू शकत नाही. नाथ महाराजांची स्वामी भक्ती, सद्गुरू भक्ती किती आहे हे सांगण्याची गरज नाही. एका जनार्दन या शब्दामध्येच सगळी गुरुभक्ती येऊन जाते. स्वतःचं नाव अर्ध करायचं, सद्गुरूंचं नाव मोठं करायचं, पूर्ण लिहायचं. याच्यापेक्षा आणखी काय आपल्याला स्वामी भक्ती पाहिजे, गुरुभक्ती पाहिजे. कधी आपण ऐकलंय का एकनाथ म्हणे? अभंगामध्ये, ग्रंथामध्ये कधी ऐकलंय का कोणी एकनाथ म्हणे? एका जनार्दनी. सद्गुरूंचं नाव पूर्ण लिहायचं आणि स्वतःचं नाव अर्ध करायचं, याला म्हणतात स्वामी भक्ती, गुरुभक्ती. स्वामी भक्तश्च शूरश्च, शूरतेची मी आपल्याला आत्ताच भूमिका सांगितली. शस्त्र आणि शास्त्राचं ज्ञान सद्गुरूंनी दिलं. एकदा परचक्र आलं. गुरुवारच्या दिवशी स्वामी ध्यानस्थ असतात हे विरोधकांना कळालं आणि परचक्र आलं. स्वामी आतमध्ये, आपण जर देवगिरीच्या किल्ल्यावरती गेला असाल तर वर एक गुहा आहे, जनार्दन स्वामींची गुहा म्हणतात त्याला. तिथे जनार्दन स्वामींच्या आणि दत्तात्रयांच्या पादुका, दत्तात्रयांची उपासना स्वामी करायचे. दिवसभर गुरुवारी वर असायचे. एकदा लोक येऊन गेले किंवा उपासना झाली सकाळची की संध्याकाळच्या वेळी यायचं आणि लोकांना काय पाहिजे, हवं नको ते बघायचं, अशी परिस्थिती. सकाळच्या वेळी धावत धावत सैनिक आला आणि सांगितलं परचक्र आलेला आहे, आणि स्वामींना आपण लगेच सांगा. नाथ महाराज दारामध्ये बसलेले असायचे. ठीक आहे, विचार केला, परचक्र आलाय आणि स्वामींची तपश्चर्या जर आपण भंग केली तर पाप लागेल.
स्वामींनी आपल्याला शिक्षण दिलेलंच आहे, आपण स्वतःच जाऊ. स्वामींचं शिरस्त्राण अंगावरती घातलं, घोड्यावरती बसले, तलवार हातात घेतली आणि आलेल्या परचक्राला परतवून त्यांच्याशी लढाई करून जिंकून नाथ महाराज पुन्हा आले, शिरस्त्राण उतरवलं, तलवार ठेवून दिली आणि पुन्हा दारामध्ये हात जोडून शांत चित्ताने बसलेले. राजाने बोलवलं स्वामींना उपहार देण्यासाठी म्हणून. स्वामींना कल्पना नाही युद्ध झालं, बाकीच्यांना वाटलं शिरस्त्राण स्वामींचं आहे म्हणजे स्वामीच ते तोंडावरती असल्यामुळे काही कळायचं काम नाही. आणि मग स्वामींना कळालं की ही कृती एकनाथांची आहे. वर्णन असं आहे चरित्रात, फक्त स्वामी मनातल्या मनात हसले एवढंच झालं. म्हणजे त्यांना कळालं की आपला जो शिष्य आहे हा साधारण नाही आहे, ही नव्हे मानवी विवेकाची मूर्ती, दयाक्षमा शांती वसे अंगी, विधीचा उल्लंघन करी सर्वथा भावे विनटला चित्त विश्वासिक, यापासून सेवा न घ्यावी सर्वथा, हा परत्रीचा दाता सखा माझा. एखाद्या शिष्याला गुरुची प्राप्ती झाली तर तो म्हणतो की यांच्यामुळे माझा उद्धार होणार आहे. इथे नाथाच्या घरची उलटी खूण आहे. इथे जनार्दन स्वामी म्हणतात की हा जर मला शिष्य म्हणून प्राप्त झालेला आहे तरच माझं याच्यामध्ये कल्याण आहे. याला म्हणतात गुरुभक्ती. स्वामी भक्तश्च शूरश्च षडे तेश्वानतो गुणाः. अशा पद्धतीनं 6 गुण कुत्र्याचे आहेत आणि नाथ महाराज सांगतात ते माझ्यामध्ये आहे. म्हणून संतद्वारी कुत्रा झालो, प्रेमरसासी सोकलो. मग तिथून येताना इथपर्यंत येताना कसा आलास, अभंगाचं दुसरं. भुंकत भुंकत द्वारा 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 नाथ महाराज सांगतात भुंकत भुंकत द्वारा आलो. सद्गुरूंच्या पर्यंत येत असताना भुंकत भुंकत आलो म्हणजे भगवत नामस्मरण करत आलो. भुंकत भुंकत द्वारा आलो. आणि त्याने काय केलं, ज्ञान थारोळ्या बैसलो. थारोळं म्हणजे काय, बसण्याचं आसन असतं. कुत्र्यासाठी साधारणत गोणी असते की नाही आपली, ज्यूटची जी गोणी असते तिच्यावरती बसायला त्या कुत्र्याची जागा असते. मग तो तिथे बसतो. म्हणजे उन्हाळा हिवाळा पावसाळा काही असतं तर त्याला बसायला ते बरं वाटतं. म्हणून नाथ महाराजांनी सांगितलं मी ज्या थारोळ्यावरती बसलो तो साधारण थारोळा नाही आहे. ज्ञान थारोळ्या बैसलो. ज्ञानावरती आरूढ झालेलो आहे, ज्ञानावर आरूढ झालेलो आहे असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे काय झालं, कुत्र्याच्या रूपानं मी संतांच्या द्वारापाशी पडून राहिलो, संतद्वारी कुत्रा झालो. आणि त्यांनी एवढं मला प्रेम दिलं की त्या प्रेमाला मी सोकलो. आता सोकणं म्हणजे काय आपल्याला सांगण्याची गरज नाही.
म्हणजे विनाकारण एखाद्याला मोठेपणा देत राहायचा, विनाकारण एखाद्याचं कौतुक करत राहायचं, एखाद्याला विनाकारण सुविधा द्यायच्या आणि मग त्याची जी मनोवृत्ती आहे त्याला म्हणतात सोकणं. म्हणजे निवांत पडून राहायचं, काही करायचं नाही, नुसतं फुकटचं मिळतंय बस. माणसं काय म्हणतात, बसून बसून सोकलाय. हां, तसं सोकणं आहे हे. नाथ महाराजांनी सांगितलं की संतांच्या द्वारामध्ये कुत्रा होऊन आलो आणि प्रेमरसासी सोकलो. त्यांनी जे मला प्रेम दिलं त्या प्रेमापोटी मी एवढा त्या प्रेमासाठी आतुर होऊ लागलो की मला ते प्रेम मिळतच राहावं असं वाटू लागलं. विचारलं, पण तू इथे आला कसा? भुंकत भुंकत द्वारा आलो, दारापर्यंत भुंकत भुंकत आलो. भगवंताचं आणि संतांचं नामस्मरण करत करत नाथ महाराज त्या ठिकाणी आले. ज्ञान थारोळ्या बैसलो आणि बसण्यासाठी मला त्यांनी आसन दिलं. आता बघा बरं का, व्यवहारामध्ये एक शिष्ट परंपरा चालत आलेली आहे की आपल्याकडे कोणीही अतिथी आला तर आपण त्यांना बाकी काही देवो नाही तर न देवो, आसन तरी दिलं पाहिजे. आसन तरी किमान दिलं पाहिजे. पहिले आसन दिलं पाहिजे. बघा, तुकोबारायांच्याकडे पांडुरंग परमात्मा आला, त्यांनी काय सांगितलं? पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार? कोप मोडकी जर्जर. सर्वप्रथम त्यांना काय आठवलं? कोप म्हणजे बसण्याची जागा. म्हणजे काय? कोणीही आपल्याकडे आलं सर्वप्रथम त्यांना आसन दिलं पाहिजे. आणि म्हणून मी संतांच्याकडे गेलो, पण बघा त्यांचं मोठेपण, मी कुत्रा असून सुद्धा मला त्यांनी आसन दिलं. ज्ञानाच्या आसनावरती त्यांनी बसवलं, ज्ञानारूढ मला त्यांनी केलं. हा, भुंकत भुंकत द्वारा आलो, ज्ञान थारोळ्या बैसलो. हां, पण हा कुत्रा कशासाठी आला या अभंगामध्ये आपल्याला काय बघायचं आहे? की मी कोण झालो, मला संतांनी काय दिलं, माझी अवस्था काय केली, त्यांनी कोणती क्रिया केली आणि माझ्यामध्ये काय बदल झाला, याचं चिंतन या अभंगामध्ये आहे. कुत्रा भुंकत आला हिता. नाथ महाराज म्हणतात, माझं हित काय आहे हे मला कळालं आणि म्हणून मी सद्गुरूंच्या चरणापाशी गेलो. कुत्रा भुंकत आला हिता, संती हात ठेविला माथा. हात माथ्यावरती ठेवणं याचा अर्थ त्यांचा कृपांकित होणं. संत महात्म्याने माझ्या डोक्यावरती हात ठेवला. नाथ महाराजांचा एक फार सुंदर अभंग आहे. जोडून या हाती हात, मस्तकी ठेवा निवांत. माझा सांभाळ तुम्ही करावा. सांभाळावे 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 अनाथा. सुरुवात अशी आहे, ऐकुनी कीर्ती उदार संत, आलो धावत शरण. सांभाळावे 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 अनाथा. जोडून या हाती हात, मस्तकी ठेवा निवांत. सांभाळावे 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 अनाथा. एका जनार्दनी एकपण, एका जनार्दनी एकपण, एका भावे आलो शरण. सांभाळावे 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 अनाथा. हा अभंग आणि तो अभंग जवळजवळच आहे. नाथ महाराज गेले आणि सद्गुरूंना सांगितलं, माझा तुम्ही सांभाळ करा. कुत्रा भुंकत आला हिता, संती हात ठेविला माथा. भुंकत भुंकत द्वारा आलो, ज्ञान थारोळ्या बैसलो. असं विचारण्यात आलं की फक्त डोक्यावर हात ठेवला आणि झालं का? नाथ महाराज म्हणतात, कुत्र्या गळ्याची साखळी केली संतांनी मोकळी. ज्या बंधनामध्ये मी होतो, ज्या आसक्तीमध्ये मी अडकलेलो होतो, त्या विकारांच्या आसक्तीतून माझ्या सद्गुरूंनी मला मोकळं केलं. कुत्र्या गळ्याची साखळी. साखळी काय करत असते? बांधण्याचं काम करत असते. विकार काय करत असतात? हे बांधण्याचं काम करत असतात. आपल्याला संसाराशी बांधून ठेवतात. परंतु माझ्या गळ्यातली ही संसाररूपी साखळी काढून टाकली आणि मला परमात्मा स्वरूप करून ठेवलं. कुत्र्या गळ्याची साखळी केली संतांनी मोकळी. भुंकत भुंकत द्वारा आलो, ज्ञान थारोळ्या बैसलो. एका जनार्दनी कुत्रा. आता माझ्यामध्ये जे कुत्रेपण शिल्लक राहिलेलं होतं ते आता त्यांनी जवळपास नाहीसं करून टाकलं. पण गंमत अशी आहे की माझे दात अजून तसेच होते. म्हणले, माझे दात अजून तसेच होते. या दाताने मी कोणाला तरी चावण्याची शक्यता निर्माण होईल असं वाटलं, म्हणून माझे दातसुद्धा पाडून टाकले. एका जनार्दनी कुत्रा, दात पाडून केला बोथरा. बोथरा म्हणा, बोचरा म्हणा, शब्दगाथेमध्ये बोथरा असा आहे. म्हणजे काय? बोथरा याचा अर्थ बोचराच असा होतो. दात पाडून टाकले.
म्हणजे ज्या ज्या गोष्टींकडे मी धावून ती प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करेल, आता ती इच्छा सुद्धा मारून टाकली, कारण गेलो तरी खाता येणार नाहीये अशी अवस्था त्यांनी करून टाकली. एका जनार्दनी कुत्रा दात पाडून केला बोथरा, भुंकत भुंकत द्वारा आलो, ज्ञान थारोळ्या बैसलो. यथामती अभंगाचं चिंतन झालं. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करा. विठोबा जय जय विठोबार कुमारी. संतद्वारी कुत्रा झालो, प्रेमरसासी सोकलो, भुंकत भुंकत द्वारा आलो, ज्ञान थारोळ्या बैसलो. तुकोबारायांचाच असा अभंग आहे बरं का. नाही कुत्रा म्हणून तुका तुझे द्वारीचा कुत्रा मोकलो नको दातारा. म्हणजे संत महात्मे एवढ्या उच्च अवस्थेपर्यंत जरी गेले तरी स्वतःला ते सामान्य उपमा देत असतात. म्हणून कुत्र्याला स्वतः समजून माझी उन्नत अवस्था मला कशी प्राप्त झाली, नाथ महाराजांनी या अभंगात सांगितलं आहे. विठ्ठल विठ्ठल ज्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं 12व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं तपपूर्ती सोहळ्याच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात ते वैकुंठवासी गोविंद महाराज केंद्रे. एक बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे आपण पाहू शकतो. आम्ही संस्थेमध्ये असताना सुद्धा महाराजांचं खूप मोठं नाव माऊलींच्या सोहळ्यामधली अत्यंत शिस्तबद्ध दिंडी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. आणि बरीचशी लोक असं म्हणायची की गोविंद महाराजांचं व्यक्तिमत्व थोडंसं आगळं वेगळं आहे. काही जणांच्याकडे वक्तृत्व असतं, चांगलं बोलतात. काही जणांच्याकडे कर्तृत्व असतं, वक्तृत्व नसतं. कर्तृत्व असतं पण वक्तृत्व नसतं. काही जणांच्याकडे कर्तृत्वही असतं, वक्तृत्वही असतं पण नेतृत्व नसतं. वक्तृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व यांचं एकत्रीकरण गोविंद महाराजांच्या जीवनात आपल्याला पाहायला सापडतं. आळंदीसारख्या ठिकाणी कोणतीही परंपरा नसताना असं पारमार्थिक साम्राज्य वाढवणं सोपी गोष्ट नाही आहे. काही जण असं म्हणतात, ते म्हणतात काय, मोठ्या घराण्यात ज्यांचा जन्म झाला त्यांचं बरं असतं. आम्हालाही आता काही मित्र आधी म्हणायचे, तुमचं काय, तुम्ही नाथ महाराजांची वंशज. आता तसं राहिलेलं नाही आहे. तुम्ही कुठल्या तरी कुळामध्ये जन्माला आला आहात, ठीक आहे, तेवढ्यापुरतं मोठेपण तुम्हाला लोक देतील, अपमान करतील अशी आत्ताची तरी परिस्थिती नाही आहे. पण काही फार बहुमान करतील अशी परिस्थिती नाही आहे. तुम्हाला तुमच्या कर्तृत्वानं हे दाखवून द्यायचं आहे. अडथळे भरपूर येतात, पण एकदा सुरू झालं की अडथळ्यांना पार करत आपण यशापर्यंत जात असतो. उभं राहिलो, लाईट गेली, थोडी वाट बघितली, पण विचार केला सुरू तर करू, बघू काय होईल, गेलीच नाही, पुन्हा नंतर गेली. हे मध्ये मध्ये येणारे अडथळे असतात. चांगल्या कामाला अडथळे भरपूर असतात,
परंतु त्या अडथळ्यांकडे लक्ष न देता चरैवेती चालत राहायचं. यशापर्यंत आपण निश्चितपणे जाणार आहोत. ही भूमिका प्रत्येकाने लक्षात ठेवली पाहिजे. ज्ञानेश्वरीचं मंदिर आळंदीमध्ये बांधणं साधी गोष्ट नाही आहे. त्यांच्याकडे एक कला होती, लोकांना जोडण्याची मोठी कला त्यांच्याकडे होती. म्हणून काही लोक मी अशी बघितलेत फक्त बोलघेवडी असतात, गोड गोड बोलायचं आणि काम करून घ्यायचं. निष्ठा मनामध्ये नसते. आपलं काम झालं पाहिजे. एखाद्याची दाढी जळाली तरी चालेल पण माझी बिडी पेटली पाहिजे, असे माणसं काय असतात. परंतु लोकांच्या सुखदुःखामध्ये समोर येऊन समाजाला एकत्रित करून सन्मार्ग दाखवून स्वतःचं कणखर नेतृत्व त्यांनी सिद्ध केलेलं आहे. आणि त्याचाच हा परिपाक आहे. ही सर्व विद्यार्थी मंडळी या ठिकाणी येत आहेत, श्रोते मंडळी या ठिकाणी येत आहेत. हे त्यांच्यावरती असणारं प्रेम आहे. आणि म्हणून जीवनामध्ये इथं आलेली प्रत्येक व्यक्ती काही कीर्तनकार होईल असं नाही आहे, लक्षात घ्या. सगळ्या विद्यार्थ्यांचं अशी एक असं स्वप्न असतं, अशी भूमिका असती की आपण इथं यावं, मोठे कीर्तनकार व्हावं. चांगली गोष्ट आहे. सगळेच जण फार प्रसिद्ध कीर्तनकार होतील असं नाही, पण इथे आल्यानंतर प्रत्येकजण माणूस तर होईल याची शाश्वती ज्ञानोबारायने आम्हाला दिलेली. ज्ञानोबाराय साधकांची माऊली. उगाच ज्ञानोबारायनं म्हणत नाहीत नाथ महाराज. साधकांची माऊली कशामुळे? आजूबाजूची मंडळी आणि त्यांच्या अन्नावरती इथल्या विद्यार्थ्यांना पुष्टी प्राप्त झालेली आहे. मधुकरी देत आहेत. हे कशामुळे देत आहेत? अहो, ज्ञानोबारायांचा प्रसार प्रचार, वारकरी संप्रदायाचा प्रसार प्रचार आपण करतो आहोत. त्यामुळे हा प्रसार प्रचार करत असताना आपल्याकडून संप्रदायाची काही प्रतारणा तर होत नाही ना, याचं चिंतन प्रत्येकानं करणं गरजेचं आहे. आपण या ठिकाणी कशासाठी आलो आहोत, आपण काय करत आहोत, आपण काय करायला नको आणि आपण काय करायला हवं, याचं चिंतन सातत्यानं आपल्याकडनं घडलं पाहिजे. आणि मोठी स्वप्न बघितल्याच्या नंतर त्या स्वप्नाच्या दिशेनं आपली पावलं वळत असतात. हे एक मोठं स्वप्न होतं की आळंदीमध्ये ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीचं मंदिर असावं. त्याला सुरुवात जर केली नसती तर आज ते गेल्यानंतर का असेना विष्णू महाराजांच्या पुढाकारातून हे घडलं नसतं. म्हणजे आपण सुरू करायचं आहे. शेवट होईल ना होईल प्रारब्धाचा भाग आहे, पण सुरू करणं गरजेचं आहे. कधी ना कधीतरी कोणीतरी येईल आणि त्याची परिपूर्ती करेल. त्यामुळे जीवनामध्ये जीवन जगत असताना आपण कायम सकारात्मक विचार करावा, पुढे पुढे जावं, काहीतरी चांगलं करावं. आणि समाजाच्या अन्नावरती आपला देह, आपलं पिंड पोचलेला आहे. त्यामुळे आपल्याला समाजासाठी काहीतरी करणं आहे याचा विचार प्रत्येकाने करावा. स्वतःची तुंबडी भरण्याच्यासाठी म्हणून इथं कोणीही अन्नदान करत नाही. मी जरा स्पष्ट बोलतो आहे. स्वतःची तुंबडी भरण्याच्यासाठी इथं कोणीही तुम्हाला अन्नदान करत नाही. वारकरी संप्रदायाचा प्रसार प्रचार श्रद्धेनं व्हावा आणि वारकरी संप्रदाय जगाच्या पाठीवरती पोचावा याच्यासाठी सगळेजण अन्नदान करत असतात. इथे अनेक ठिकाणी आजही भाजीची सेवा कोणी करतं, कोणी पोळे भाकरी वगैरे देत असतं. हे कशामुळे देतं? कारण आपण काहीतरी सेवा समाजाची करतो आहोत, करावी अशी अपेक्षा आहे. म्हणून छोट्या छोट्या मुलांकडून या अपेक्षा हीच आहे की मोठं झाल्यानंतर सुद्धा निश्चितपणे चांगलं स्वप्न बघितलं पाहिजे. आपण ख्यातनाम कीर्तनकार झालं पाहिजे, हे सगळं ठीक आहे, पण त्याही आधी आपण मनुष्य झालं पाहिजे आणि वारकरी संप्रदायाचा प्रचारक म्हणून आपण पुढे आलं पाहिजे. इथे स्वतःचा प्रचार करण्याचं काहीच कारण नाही आहे, कारण वारकरी संप्रदाय हा कधीही व्यक्तिकेंद्री नव्हता. हल्ली संप्रदायामध्ये बाह्य संप्रदायाचं आक्रमण झाल्यामुळे व्यक्तिनिष्ठता या ठिकाणी पाहायला मिळते आहे. परंतु वारकरी संप्रदाय हा केवळ भगवननिष्ठा आहे आणि संतनिष्ठा आहे. संतांच्या व्यतिरिक्त श्रद्धास्थान इतरांवरती असेल, इतर श्रद्धास्थानं असतील, पण संतान एवढी पूज्यता इतर कोणालाही प्राप्त होत नसते. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. हाच विचार या निमित्ताने या ठिकाणी मी प्रस्तुत केला. या ठिकाणी भरपूर सगळी मंडळी आहेत, माझ्यावरती प्रेम करणारे आहेत. आमचे देवा आहेत, आमचे गजानन महाराज, आमचे परमेश्वर महाराज आहेत. ही सगळी मंडळी आहेत आणि काही जुन्या आठवणीसुद्धा आमच्या बसल्यानंतर जागृत झाल्या खोलीमध्ये. विष्णू महाराजांच्यामुळे खरं तर हा योग खरं जुळून आलेला आहे आणि त्यामुळे आयोजकांना द्यावे तेवढे धन्यवाद. थोडेच झालेली सेवा शांतीब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराजांच्या चरणी, तुम्हा सर्व सज्जन वृंदांच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो.
आमच्या परंपरेमध्ये जरी भजन नसलं तरी ज्याचे गावी वास त्याचे नसावे उदास. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ. सर्वांनी टाळी वाजवा, भजन करा, तोंडाने भजन करा, भजन करा. भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू दोष झालो दास पायाचा आता मज उपेक्षिता नाही सत्ता तुझी नका पाहू दोष झालो दास पायाचा तुका म्हणे भागवत केले च्युत प्रकळा नका भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ 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 कुंडली कवचा ज्ञानदेव शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. गुरुवर्य गोविंद महाराज की जय. खाली बसा रे, खाली बसा. सर पाहू नका, खाली खाली पाहू नका. केंद्रीय महाराज विद्यार्थी मागे थांबा स्वयंपाकघराकडं. गणेश महाराज गव्हाणेचे संस्थेतले विद्यार्थी सर्वांनी स्वयंपाकघराकडे जायचे. आपले विलास महाराज सदगीर यांच्या संस्थांतील सर्व विद्यार्थी आणि गणेश महाराज गव्हाणे यांच्या संस्थेतील विद्यार्थ्यांनी स्वयंपाकघराकडे वाढणे करायचे. खाली बसा सर्व, खाली बसा. 2 मिनिटं खाली बसा, खाली बसा सर्व, सर्व खाली बसा. गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे बाबांच्या हा खाली बसा, खाली बसा. तपपूर्ती सोहळ्याच्या निमित्तानं हा चालू असला अखंड सप्ताह. या सप्ताहामधील आज केंद्रीय महाराज संस्था विद्यार्थी स्वयंपाकघराकडे जाईल सर्व. विलास महाराज चालू असला हा अखंड सप्ताहामधील आज द्वितीय दिवसाची कीर्तनरूपी सेवा
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार आणि मोठ्या परंपरेचे पाईक नमामणी केशे राजा केला नेम चालवी माझा, माझ्या वडिलाची मिरासिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. या महाराजांच्या उक्तीप्रमाणे एकनाथ महाराजांचे वंशज हरिभक्तपरायण पूजनीय आदरणीय गुरुवर्य योगीराज महाराज गोसावी महाराजांनी या ठिकाणी वेळेत वेळ देऊन सेवा केली, त्याबद्दल सर्वांनी यांचं महाराजांचा जोरात एकदा आहे त्या श्रोत्यांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं. महाराजांचा सत्कार या ठिकाणी संस्थांच्या वतीने या ठिकाणी होतोय. तर या ठिकाणी महारुद्र महाराज खाडे यांना विनंती आहे आपण या ठिकाणी महाराजांचा सत्कार करायचा आहे. आणि ज्ञानेश्वर महाराज पेंगळे गुरुजी आपण दोघांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. कासगुंडे महाराज पुढे या. त्या समवेत आज ज्यांनी या ठिकाणी या नाश्त्याची पंगत दिली कृष्णाबाई केने विनंती असेल आपण पुढे यायचं आहे आणि बाबांचा या ठिकाणी प्रसाद पण घ्यायचा आहे. दुपारी ज्यांची पंगत झाली दीपक महाराज घोडेकर आपण सुद्धा पुढे यायचे, गणेश महाराज गव्हाणे आपण पुढे यायचं आहे. आणि सायंकाळची पंगत शिवाजी महाराज चोरमले, अजय महाराज खैरनार, संकेत महाराज फंडा, अजय महाराज देवरे, कृष्ण महाराज निकम, हर्षिज महाराज गडदारे, शुभम महाराज शेगडे, प्रफुल्ल महाराज तवर, सिद्धेश्वर महाराज मुंडे यांची आहे. आपण सर्वांनी इथे या ठिकाणी यायचं आहे. आणि उद्या सकाळची कीर्तनरूपी सेवा हरिभक्त पारायण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार अर्जुन महाराज लाड गुरुजी यांचं होणार आहे सायंकाळी ठीक 6:30 ते 8:30. गुरुवारी भास्कर महाराज पवार यांची होणार आहे आता संगीत भजनाची सेवा. भजन सम्राट आदिनाथ महाराज सटले गुरुजी यांची होणार आहे. उद्याची भजन सेवा उद्धव महाराज शिंदे बापू यांची या ठिकाणी होणार आहे. तर याही कार्यक्रमाचा आपण सर्वांनी लाभ घ्यायचा. सूचना अशी असेल कोणी या ठिकाणी बेशिस्त स्वयंपाकाकडे जायचं नाही, एखाद्याचा अपमान झाला तर या ठिकाणी थोडंसं आपण सहन करायचं आहे. एक साईडला व्हा.